हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटेसे सॉक्स कसे तयार करायचे ते बघणार आहे. आता हे इथे मी सॅम्पल म्हणून बाहुल्याच्या मापाचे सॉक्स दिलेले आहे. आता इथे मी टाके इथे 27 टाके घेतलेले आहे. आणि तुम्हाला जर 1 वर्षाच्या आतल्या बाळासाठी करायचे असतील तर तुम्ही 45 टाके घेऊ शकता. पण इथे मी सॅम्पल म्हणून तयार केलेले आहे, म्हणून मग मी इथे 27 टाक्यांचे सॅम्पल तयार करून दाखवलेले. याच्यावरूनच तुम्ही मोठे सॉक्स पण तयार करू शकता. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे छोटेसे सॉक्स कसे तयार करायचे ते बघणार आहे. तुम्हाला बाळासाठी जर तयार करायचे असतील 1 वर्षाच्या आतल्या बाळासाठी तुम्ही 45 टाके टाकायचे आणि 15-15 3 अशा 3 भागामध्ये त्याचे भाग करायचे. आता इथे मी 27 टाके टाकलेले आहे आणि त्याचे 3 भाग केलेले आहे, 9 त्रिक 27. तसं तुम्ही 45 टाके टाकल्यावर 15-15 असे 3 भाग करून घ्यायचे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच कसं करायचं म्हणून. चला आता सुरुवात करू. बघणार आहे. तर त्याच्यासाठी आपण इथे ही लोकर घेतलेली आहे पिवळ्या कलरची आणि 2 बॉल घेतलेले आहे इथे चॉकलेटी कलरचे आणि सुया घेतलेल्या आहे मी आपल्या विणकामासाठी 10 नंबरच्या सुया घेतलेल्या आहे. आपल्याला 10 नंबरच्या सुया, हा एक कलर पिवळा कलर आणि चॉकलेटी कलर. आता हे 2 बॉल आपण हे 2 बॉलचे 2 टाके 2 वेळा टाके टाकायचे. 2 सॉक्स करायचे आपल्याला. म्हणजे जोड करायचा आहे तर त्यासाठी हे 2 सेपरेट बॉल घेतलेले आहे. तुम्ही एका बॉलचे 2 बॉल केले तरी चालेल. आता आपण सुरुवातीला आधी टाके टाकून घेऊ. एकदम छान आणि सिंपल असा सॉक्स बघणार आहे आपण. तर आता आपण हे आधी सुरुवातीला टाके टाकून घेऊ. 10 नंबरच्या सुया घेतलेल्या आहे आपण आणि टाके टाकताना तुम्हाला टाके जसे जमत असेल तसे टाका किंवा मग तुम्ही सुरुवातीला एकदम बिगिनर असाल तर टाके टाकताना आपण मी दाखवते तसे टाके तुम्ही टाकू शकता. आता इथे आपण 27 टाके टाकून घेणार आहे. आता सुरुवातीला तुम्ही जर नवीन असाल तर त्यासाठी तुम्हाला टाके अंदाजे टाकता येणार नाही. तर तुम्ही टाके टाकताना कसे टाकायचे, हा दोरा इकडे पकडायचा असा आणि आपली ही जी सुई आहे याच्यावर आपल्याला 27 टाके टाकायचे. तर 27 वेळा आपण हे असं लपेटायचं. 1, 2, 3, 4, 5, 26, 27. हे आपण आता 27 वेळा याच्यावर लपेटून घेतलं. नाहीतर लपेटल्यानंतर आपण इथे पकडून हा दोरा सोडून घ्यायचा आणि हा जो दोरा आहे आपला हा आता 27 टाक्यांचं आपण माप घेतलेलं आहे आणि याच्यानंतर इथे एक स्लिप नॉट टाकायची. म्हणजे असं गोल ट्विस्ट करून गोल करून हे असं दोरा बाहेर काढायचा असं आणि ह्या लूपमध्ये आपण ही सुई अशी टाकायची आणि हा दोरा खेचून घ्यायचा असं. आता आपण याचे टाके टाकून घेऊ. म्हणजे ज्यांना सुरुवातीला विणकाम करायचंय त्यांच्यासाठी सांगते मी हे. ज्यांना जमत असेल त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने टाके टाकले तरी चालेल. आता हा जो दोरा आहे हा अंगठ्यावर चढवायचा आणि हा जो बॉल आहे आपला हा जो लांब दोरा आहे आपला बॉलचा हा इकडच्या बोटावर आणि हा छोटा जो दोरा आहे आपला हा अंगठ्यावर चढवायचा असा इकडे आणि हे असं असं पकडायचं खाली असं. हे असं पकडून घ्यायचं आणि टाके टाकून घ्यायचे. आता आपण याचे 27 टाके टाकून घेऊ अशा पद्धतीने. इकडने सुई टाकायची आणि इकडून काढायची असं. आता अशा पद्धतीने आपण हे 27 टाके इथे टाकून घेऊ. छान सिंपल आणि सोपा सॉक्स आहे आपला आणि एकदम छान बसतो तो पायामध्ये. हा आता मी एकदम लहान मापाचा दाखवते. 27 टाक्यांचं दाखवते मी. हे आपण असे आता टाके इथे टाकून घेऊ. मी माझ्या चॅनलवर दाखवलेलं आहे टाके कसे टाकायचे. त्या व्हिडिओची पण लिंक देईल मी. आपण हे टाके इथे टाकून घेऊ. हे पहा आता आपल्या इथे हे 27 टाके टाकून झालेले आहे आणि हा एवढा दोरा उरलेला आहे आपला. आपण अंदाजे घेतलेला आहे. थोडासा दोरा जास्त झाला तरी चालेल पण टाके कमी नको व्हायला म्हणून आपण थोडा जास्तच घेतलेला होता. आता हे टाके टाकून झाले आणि त्याच्यानंतर आपल्याला सरळ सरळ विणायचे. आपण सरळ सुया विणून घेणार आहे. 5 किंवा 6 सरळ सुया विणायच्या. आता याच्या अशी इकडने सुई टाकायची आणि असं सुईवर दोरा चढवून इकडने काढायचा आणि हा टाका सोडून द्यायचा. अशा आता आपण पूर्ण सुई
सरळ सरळ विणायची. अशा आपण आता सरळ सरळ सुया 6 विणून घेणार आहे. 5 किंवा 6. तर हे आपण विणून घेऊ एवढं. हे पहा आता इथे आपण ह्या 6 सुया करून घेतलेल्या आहे. आपण सरळ सरळ विणून घेतलेलं आहे आणि ह्या 6 सुया केल्या. 6 सुयांचे ह्या अशा 3 डिझाईन येतो. 3 लाईन येतात ह्या 1, 2 आणि 3. 6 सुया केल्यावर 3 लाईन येतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा कलर लावून घेतलेला आहे मी इथे. इथे गाठ मारून पिवळा कलर जोडून घेतलेला आहे. इथे गाठ मारून घ्यायची इथे याला आणि आता वरती आपल्याला पिवळा कलरने विणायचं आहे. आता आपण बॉर्डर विणताना पण दोन्ही बाजूने सरळ विणत होतो. ही सरळ बाजू याची, ही जी लाईन लाईन दिसतात ना, ही सरळ बाजू याची. आता सरळ बाजूने आपण एक सुई सरळ आणि उलट्या बाजूने उलट असं आपल्याला आता विणायचंय. आता हा पिवळा कलर जोडून घेतलेला आहे. आता पिवळ्या कलरने आपण ही सुई सरळ विणून घ्यायची पूर्ण. आता चॉकलेटी कलरने विणायचं नाहीये. वरती पिवळ्या कलरही लागू. आता सरळ बाजूने सरळ सुई आणि उलट बाजूने उलट सुई असं विणून घेऊ. आता हे उलटी उलटी बाजू आलेली आपली. आता उलट बाजूने उलट सुई विणायची. उलट सुई कशी विणायची आता मागून सुई टाकायची अशी आणि असा दोरा चढवायचा आणि इकडने काढायचा आणि हा टाका सोडून द्यायचा. हे मी सुरुवातीला जे विणकाम करताय त्याच्यासाठी सांगते. ज्यांना जमतं त्यांनी एक सुई सरळ एक सुई उलट अशा आपल्याला 6 सुई विणून घ्यायच्या आहे. आता आपण हे असंच याच पद्धतीने उलट्या बाजूने उलटी सुई विणायची आणि सरळ बाजूने सरळ सुई विणायची. आता आपण ह्या 6 सुया विणून घेऊ आणि मग बघू पुढे आपल्याला टाके पुढे 3 याच्यामध्ये विभागून घ्यायचे. 3 भाग करायचे टाकायचे. प्रत्येक वेळेस सॉक्स विणताना तुम्हाला जर लहान मोठा कसा विणायचा असेल तर त्याच्यामध्ये 3 भाग करायचे त्या टाक्यांचे आणि मग टाके टाकायचे. आता आपल्याला इथे 3 भाग करायचे ते आपण 27 टाके टाकलेले. आपण 9-9 असे 3 भाग करून घेऊ. म्हणून आपण इथे 27 टाके घेतलेले. आता हे छोट्या बाहुल्याचं असल्यामुळे 27च घेतलेले आहे. तुम्हाला जर बाळाचे टाके टाकायचे असेल 1 वर्षापर्यंतच्या मग त्याच्या अंदाजे आपण 45 टाके घ्यायचे आणि त्याचे 3 भाग करायचे 15-15. 3 भाग केल्यावर आपल्याला आता सॉक्स पुढे विणायचा आहे. आता हे आपण अशा 6 सुया करून घ्यायच्या. एक सरळ एक उलटच्या. हे पहा आता आपल्या इथे हे 6 सुया माझ्या विणून झालेल्या आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 ही 6वी सुई आहे. आता हे आपण पिवळा कलर लावल्यानंतर 6 सुया विणून घेतल्या आणि आता आपल्याला याचे 3 भाग करायचे. आपले 27 टाके आहे. त्या 3 भाग केल्यानंतर आपले 9-9 टाके येतात. इकडे 9 ठेवायचे, इकडे 9 ठेवायचे आणि मध्ये 9 असे 3 भाग करून घेतले आपण. 9 त्रिक 27. ह्या बाजूला 9, ह्या बाजूला 9 आणि मधात 9. आता हे मी 9-9 18 टाके सरळ विणून घेतलेले. आता हे ही सुई 18 टाके सरळ विणल्यानंतर आपण हे शेवटचे इकडचे 9 टाके सोडून दिलेले. 9 आणि आता इकडे वापस मागे फिरायचं आणि फक्त जे मधात 9 आहे आपले हे हे 9 टाके विणायचे आपण आणि इकडचे 9 सोडून द्यायचे. ते उलटी सुई असल्यामुळे उलटे 9 टाके विणायचे आपण आणि मग त्याच्यानंतर फक्त मधात जे 9 आहेत ते टाके विणायचे. 2, 3, 4, 5,
मी पण 9 टाके विणून घेतले आणि इकडे 9 टाके सोडलेले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता परत हे 9 विणायचे नाही इकडचे. आता परत इथे करायचं. इथे हवं तर तुम्ही पिन लावून घ्यायची. ही टाकी विणायची नाहीये आणि इकडे पण पिन लावून घ्यायची. हे टाके विणायची नाही इकडे. फक्त आता हे जे मधात 9 टाके आपले सेंटरचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हे मधातले 9 टाके विणायचे आपल्याला. याचीच पूर्ण एवढी पट्टी करायची आपल्याला. 10 सुया करायच्या आता या 9च्या. इकडे विणायचं नाही, इकडे मार्कर लावून घ्यायचं किंवा मग पिन लावून घ्यायची. आता हे फक्त मधातले जे 9 टाके ते आपण 10 सुया विणून घेणार. एक सुई सरळ, एक सुई उलट. सरळ बाजूने सरळ विणायचं आणि उलट्या बाजूने उलट विणायचं. असं आता आपण ह्या 10 सुया इथे करून घेऊ. आता आपली इथे 10 सुया आपल्या इथे करून झालेले आहे. आपण फक्त जे मध्ये जे टाके होते 9 टाके, ते 9 टाके आपण सरळ सरळ म्हणजे एक सरळ बाजूने सरळ, उलट्या बाजूने उलट असं आपण 10 सुया या करून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण पुढे कसं विणायचं ते बघू. आता ही सुई इकडे विणून घ्यायची अगोदर. आता आपल्याला काय करायचंय, हे जे टाके हे टाके उचलायचे आणि या बाजूचे हे टाके उचलायचे. आणि आता आधी आपण ही सुई सरळ विणून घेऊ इकडे. टाके उचलून घ्यायचे दोन्ही साईडचे आणि मग त्याच्यानंतर खाली आपल्याला परत आपण जे सरळ सुयांचं डिझाईन आहे ते टाकायचं आहे. आता हे आपण इकडे सुई विणून घेतलेली आहे. आता हे ह्या बाजूचे टाके आपण उचलायचे. हे जे साईडचे जे टाके आहे हे आपल्याला उचलत घ्यायचे इथे. ही जी चेन दिसते याच्यातले 1, 2, 3, 4 हे असे टाके उचलून घ्यायचे. कसे उचलायचे ते दाखवतो मी. हा दोरा इकडे पकडून घ्यायचा आणि इथे टाकायची सुई इथे. आणि हा दोरा त्याच्यावर चढवून आपली लोकर त्याच्यावर चढवून असं काढायचं. हा एक उचलला. परत आता ही जी पुढची चेन दिसते ही चेन मधले उचलायचं असं. परत लोकर त्याच्यावर चढवायची आणि काढायचं. आता परत पुढचा हा टाक. मला या हाताने जमत नसेल उजव्या हाताने, डाव्या साईडने दुसऱ्या सुईने जरी उचलले तरी चालते. हा एक. हे 9 टाके अगोदरचे आणि आपण हे 4 आता उचलले आणि आता हा एक शेवटचा उचलायचा इथे. आणि हा एक आपण शेवटचा उचलला आणि ह्या बाजूचे टाके आपण उचलून घेतले सगळे आणि पुढची सुई विणून घ्यायची ही इकडे सरळ टाके उचलल्यानंतर.
हे उलट्या बाजूने जे टाके उचलले ते उलट विणून घ्यायचे. आणि आता परत आता ही सुई आणि उलटी सुई काढून घेऊ आपण. आता ह्या बाजूचे टाके उचलले, नंतर ह्या बाजूचे पण टाके आपल्याला उचलायचे. आता ही सुई आपण उलट बाजूने विणून घेऊ. हे टाके उचलले हे पण दाखवते मी. हे आपले आधीचे 9 टाके 2, 3, 4, 9 आणि हे जे उचललेले टाके ते आता आपण इथे उलट्या बाजूने विणून घेऊ. चार आणि हे आपण आता इथे विणून घेतले उलट्या बाजूने आणि जे मधले मध्ये 9 टाके होते आपले 9 टाक्यांची पट्टी केलेली होती ते पण आपण विणून घ्यायचे. आता ह्या बाजूचे टाके उचलायचे आपण. इकडे पण तसंच. हे जे दिसतंय ना हे टाके उचलायचे आपण. ते इकडे असं पलटून घ्यायचं हे आणि मग इकडून टाके उचलायचे. अशी इथे सुई टाकायची आणि अशी टाकायची. तर हा उचलला याला असं टाकायचं इकडे. परत इथे टाकायचं. त्याचं लोकर 2 वेळा लपेटायची याच्यावर. असं अशी काढायची आणि परत हे असं टाकायचं. तर परत पुढचं. परत लोकर लपेटायची अशी. हे असं आणि हा असं टाकायचं. हे असं. आणि हे असं. मोजून घेऊ आपण आपले किती टाके उचलले तर. हे 4 टाके उचलले आपण आणि हा एक शेवटचा. इथला.
असं सरळ टाकून घ्यायचं आणि या दोरा ओढून घ्यायचा वरती. परत आपली उलटी सुई होती, उलट्या बाजूने फिरायचं आणि ही उलटी सुई उलट विणून घ्यायची. आता आपले दोन्ही साईडचे टाके उचलून झालेले आणि त्याच्यानंतर आपण सरळ सरळ विणायचे. आपण सगळे टाके एका सुईवर म्हणजे एका याच्यावर घेतलेले. हे पहा, म्हणजे आता आपण पूर्ण हे टाके उचलून घेतलेले हे पण आणि हे पण इकडचे. आता हे सरळ सरळ विणायचं आता इथे. हे सगळे टाके आपले एका सुईवर आलेले. आता आपण सरळ बाजूने सरळ आणि उलट्या बाजूने उलट असं आपल्याला विणायचंय. दोन टाके पहिले आपले, त्याच्यानंतर हे उचललेले टाके 2 3 4 5. हे पहा, हे उचललेले टाके आपले किती छान उचललेले. आता ही सुई आपण सरळ विणायची आणि उलट्या बाजूने उलट. आता पुढे बघू आपण कसं करायचं. तर आता टाके उचलून झाले आपले दोन्ही बाजूचे. हे पण ह्या बाजूचे पण टाके आपण उचलून घेतलेलं होतं. आता ही पूर्ण सुई आपण सरळ विणून घेऊ इकडे आणि मग बघू पुढे. हे पहा, आता आपल्या इथे मी 2 सुया विणून घेतलेल्या आहे. एक सुई सरळ आणि एक सुई उलट. इकडने मी जात होते तेव्हा ही सुई सरळ विणलेली, ही सुई सरळ आणि उलट्या बाजूची सुई उलट, अशा 2च सुया केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण चॉकलेटी कलर लावायचा आहे. आता चॉकलेटी कलर ठेवलेला आहे इथे आपण. हा चॉकलेटी कलर लोकर आहे, हे जोडून घ्यायचे आता इथे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सरळ सरळ विणायचे. जसं ही बॉर्डर केली आपण दोन्ही बाजूंनी सरळ सुयांची, तसे सरळ सरळ विणायचे. इथे पिवळी लोकर बाजूला ठेवायची आणि ही जी आहे चॉकलेटी लोकर ती वर घ्यायची. व्यवस्थित इथे ताणून घ्यायचं याला आणि तो दोरा याच्यात. आता ही लोकर याच्यामधून घेऊन आपण मरून कलरने हे विणणार आहे. त्या दोन्ही बाजूने आपल्याला सरळच विणायचे. सरळ बाजूने पण सरळ आणि उलट्या बाजूने पण सरळ. आता याच्या पण 2 सोया करायच्या आपण मरून कलरच्या. असं आता हे पिवळ्या लोकर इथे खेचून घ्यायचे, घट्ट होऊन जातं. आपण हे 2 सोया करू मरून कलरच्या. दोन्ही बाजूने सरळच विणायचं. आता ही एक सरळ सुई आणि उलट्या बाजूने एक उलट्या बाजूने पण सरळ सुई असं विणून घेते मी. त्याच्यानंतर परत पिवळा कलर लावायचा आपल्याला. हे पहा, आता आपण हे इथे 2 सुया चॉकलेटी कलरच्या विणून घेतलेल्या आहे. सरळ बाजूने सरळ, उलट्या बाजूने पण सरळच. आता परत काय करायचं, परत आपल्याला सरळच विणायचंय, सरळ सरळ. आता ही चॉकलेटी लोकर मागे टाकायची आणि हा पिवळा कलर वर घ्यायचा आणि इथे पिवळ्या कलरने परत 2 सुया विणायच्या. असं आपलं हे छोटंसं डिझाईन पडतं याच्यावर सरळ सुयांचं. दोन्ही बाजूने सरळच विणतोय आपण. आता ह्या 2 केल्या, परत त्याच्यावरती आणखी 2 वेळा कलर लावायचा आपल्याला. ही सुई कंप्लीट करून घेऊ आपण. छान मस्त डिझाईन येतं याचं. याचा पिवळा कलर लावून घ्यायचा आणि आता ह्याच्या 2 सुया करायच्या. हे पहा, आता आपण इथे पिवळ्या कलरची पण 2 सुया विणून घेतलेल्या आहे पिवळा कलर लावल्यानंतर. आणि हे छान असं आपलं इथे डिझाईन येते याचं. आणि त्याच्यानंतर परत आपण 6 सुया विणणार आहे. 6 सुया कशा, आणि त्याच्यानंतर परत ही चॉकलेटी लोकर वर घ्यायची आणि चॉकलेटी लोकरने 2 सुया विणायच्या.
दोन्ही पण सरळच विणायच्या दोन्ही बाजूने. परत पिवळं लोकर घ्यायची, 2 सुया झाल्यावर पिवळ्या लोकरने 2 सुया सरळ. परत 2 झाल्यानंतर परत चॉकलेटी लोकर घ्यायची आणि त्याच्या 2 सुया, अशा 6 सुया विणून घेणार आहे आपण. एकदा चॉकलेटी, एकदा पिवळा आणि एकदा चॉकलेटी, असं 6 वेळा करणार आहे आपण. आता इथे एवढं मी डिझाईन कंप्लीट करते आणि मग आपण पुढे बघू. आता आपल्या इथे 6 सुया विणून झालेल्या आहे. ह्या 2 अगोदरच्या आणि ह्या 3 नंतरच्या. 1, 2, 3, 4, 5 असं आपण 10 वेळा हे 10 सुया करून कंप्लीट झालेल्या आहे. पहिल्या ह्या 2 लाईनीच्या 4 सुया आणि नंतरच्या 6 सुया, अशा 10 सुया झालेल्या. आणि असं छान असं डिझाईन आलेलं आहे हे याला, एकदम मस्त. आता याची फक्त आपल्याला टाके बंद करायचे आहे. आता आपण याला कसे बंद करायचे ते बघू. सुरुवातीला आपण इथे अर्ध्यापर्यंत सरळ विणून घेऊ. मस्त छान असा लुक येतो याला खाली तळव्याच्या बाजूने. हे सर्व सरळ आपण विणून घेऊ आणि मग अर्ध्यातून टाके बंद करू याचे. हे आपण इथे विणून घेतलेले आहे. आता हे आपण 18 टाके इथे विणून घेतलेले. 18 नंतर एक टाका विणायचा. 19. हे पहा, आता आपण इथे हे 18 टाके विणून घेतलेले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे 18 विणले आणि हा एक एक्स्ट्राचा विणलेला आहे आणि हे पण 18च आहे. 1, 2, 3, 4, 6, 7, 8 आणि हे 9. हे 18 आहे, हे 18 आहे आणि हा एक टाका एक्स्ट्राचा आहे. आता याला इकडे आपण टाके बंद करत घ्यायचे. याला असं या पद्धतीने आपल्याला टाके बंद करायचे. याला असं फोल्ड करून घेतले उलट्या साईडने आणि हा जो टाका आहे हा याच सुईत उतरवून घेतलेला आहे आणि त्याच्याने आता आपण टाके बंद करत घेणार आहे. हे इकडे टाकायचे मागे आणि मग दोन्ही सुयांवरचे टाके एकाच वेळेस बंद करायचे. हा एक टाका घेतला आणि हा एक टाका घेतला मागचा आणि हे लोकर चढवून इकडे काढले. हे दोन्ही टाके सोडून द्यायचे आणि परत या दोनांचा एक करायचा. म्हणजे 2 आहे, 2 टाक्याचा 1 टाका. 1 टाका याच्यातून काढून घ्यायचा असा. तर आपण आता हे दोन्ही सुयांवरचे टाके एकाच वेळेला बंद करतोय. म्हणजे आपला जो सॉक्स आहे तो इथे टाके बंद करून घेतोय आपण सॉक्स. असं काढलं बाहेर, दोन्ही टाके सोडून दिले आणि एका सुईने मागच्या साईडनं मागचा टाका काढून घ्यायचा पुढच्या टाक्यातून. असं. हे आता आपण सगळे टाके इथे बंद करून घेऊ. पूर्ण लाईनी आता अशीच आपण दोन्ही टाके बंद करून घेऊ. हे असं या पद्धतीने बंद करून घ्यायचे. आता हे सगळे टाके आपण इकडे असे बंद करत घेऊ. रोषाने आता हे आपले इथे बंद करून झालेलं आहे. 2 सुयावर बंद करून घेतलेलं आहे आपण हे आता. पूर्ण इथपर्यंत टाके बंद करून घेतलेले आणि असं दिसतंय आता हे. खालचा तळवा आलेला आहे आपला हा बुटाचा आणि असा हा सॉक्स आपल्या इथे दिसतोय. आता ही जी साईड आहे याची ही ओपन आहे, ही पण आपल्याला त्याच पद्धतीने बंद करून घ्यायची. ही साईड आपल्याला बंद करत घ्यायची आहे. असं या पद्धतीने आपण त्याला बंद करून घेतलेले. तर इकडने
क्रोशाने आपण याला बंद करत घ्यायचं. आता आपण इथे क्रोशाची सुई घेतलेली आहे आणि आता आपण याला क्रोशाने टाके हे बंद करून घ्यायचे. आपण हे बरोबर इथे जोडून घ्यायचं असं आणि क्रोशाने टाके बंद करून घ्यायचे. या पद्धतीने आपण हे सगळे टाके इथे बंद करून घेऊ. हे पहा आता हे आपल्या इकडे शिवून तयार झालेलं आहे. इकडे आपण इथपर्यंत याला शिवून घेतलं. हे कसं दिसतंय याचं. तर हा पहिले आपण हे 2 सुयावर तळवा बंद करून घेतलेलं होतं आणि ही मागची साईड पायाच्याकडची बाजू हे आता असं दिसतंय. बॅक साईडने आपण हे टाके आता बंद करून घेतले क्रोशाने. असा लुक येतोय याचा छान असा मस्त एकदम सिंपल नुसतं क्यूट असं सॉक्स दिसतोय हा. ते याला आपण आतले हे जे आपण लोकर आहे ते कट करून घेऊ. बॅक साईडने आपण हे जे इथे परत एक गाठ मारून घट्ट करून घ्यायचं. ते बरे आता कट करून घेते मी. ते याला घट्ट करून घ्यायचं. हे नॉट ते तारून अशी घट्ट करून घ्यायची आणि कट करून घ्यायचं. ते कट करून घेऊ. आता आपला हा सॉक्स इथे तयार झालेला आहे पूर्ण. त्याच पद्धतीने दुसरा पण तयार करून घेतलेला आहे. एकदम छान आणि सिंपल असं मस्त छोटेसे बाळाचे सॉक्स तयार केलेले आहे आपण आपल्या बाहुल्यासाठी. मोठे जर करायचे असले तर 45 टाके घ्यायचे आणि 15-15 असे 3 याच्यामध्ये भाग करून घ्यायचे तसे. आणि जसा हा केलेला आहे त्याच पद्धतीने ते पण करायचे. 1 वर्षाच्या आतल्या बाळासाठी 45 टाके घ्यायचे. एकदम छान असा मस्त सॉक्स तयार झालेला आहे हा इथे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू आणि नक्की ट्राय करून बघा.